समर्थांना आव्हान. लेखक नारायण धारळ. आवाज संतोष गणेश. कथा क्रमांक 1. समर्थांचा प्रहार. कमल भाग 1. वडील अचानकपणे गेले आणि कमलच्या घरावर कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या लहानशा संसाराचा डाव नियतीने एका हिसक्यात उधळून लावला होता. सारीपटावरची प्यादी जशी 10 दिशांना विखुरली जावी तशी तिच्या घराची माणसे अक्षरशः 10 दिशांना पांगली. त्यांना दुसरा मार्गच नव्हता. वडील खाजगी फर्ममध्ये नोकरी करीत होते. प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅज्युएटी नाही, काही नाही. विमा पॉलिसी कर्जासाठी घाण टाकली होती आणि मग ती सोडवता आली नव्हती. वडील होते तोवर त्या सर्वांना गावात पत होती, पण आता एकदम सर्वांचे हात आखडले गेले होते. आपली आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही याची कमलला कल्पना होती, पण तिला आजवर त्याची चिंता करावी लागली नव्हती किंवा तिच्या आईवडिलांनी तिला चिंता करू दिली नव्हती. पोरी, तू बोलून चालून परक्याचे धन. तुझ्या डोक्याला कशाला हाशीन? 4 कला हातात मिळव, चांगले तळ मिळवणी आपले नशीब काढ. आमच्यातले दुःख नको नेऊस बरोबर, असे तिचे आईवडील म्हणायचे. तेव्हा ती जरा बेफिकरच राहिली असली तर त्यात तिचा एकटीचा दोष खासच नव्हता. पण आता डोक्यावरचे चित्र नाहीसे होताच उन्हाच्या झळा लागायला लागल्या होत्या. आलेली परिस्थिती तिने समंजसपणे स्वीकारली. नशिबाला दोष देत बसली नाही, घरात रागा केला नाही. त्यात तिचा मोठेपणा होता. कोणी कुठे जायचे यावर घरात महिनाभर पत्रव्यवहार आणि खलबते चालली होती. धाकटे भाऊ अगदीच लहान होते. त्यांच्याबरोबर आईला राहणे भागच होतं. राहता राहिली कमल व थोरला भाऊ अनंता. 5 जणांच्या पालनपोषणाची जबाबदारी एकट्यावर घ्यायला जवळचा आणि दूरचा कोणताच नातेवाईक तयार नव्हता. ज्यांना एकाचीही जबाबदारी घ्यायची नव्हती आणि कोणतीही आर्थिक मदत द्यायची नव्हती असे सूचना मात्र खंडोगणी करीत होते. कुटुंबाची फाटाफूट होऊ नये म्हणून आईने आटोकाट प्रयत्न केला, पण कठीण परिस्थितीपुढे तिला हार खावी लागली. ती स्वतः लहान मुलांसह गावातल्या एका दिराकडे गेली. थोरला मुलगा शहरातल्या थोरल्या दिराकडे गेला आणि कमल एका लांबच्या मामाकडे, नात्याने लांबचा आणि अंतरानेही लांबचा, आली. या मामाचं नाव गंगाधरराव होतं. त्यांचे वय 45च्या आसपास होतं. त्यांची पत्नी एका असाध्य आजाराने गेली बरीच वर्षे अंथरुणावर खेळलेली होती. पत्रात त्यांनी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता. शांत तर निजूनच असते. घरात बाई माणसाचा कशावर हात फिरत नाही आणि घराला अगदी अवकाळ आलेली आहे. गडी माणसं ठेवून पाहिली, पण पैशांनी आपुलकी विकत घेता येत नाही. कमल आता चांगली जाणती झाली असेल. तिला जर इकडे येता आलं तर सर्वांना सोयीचं होईल. तिच्यावर घरचे काम पडेल हे खरं, पण तेवढा अनुभवही मिळेल. जयंताला नोकरी लागलीच आहे. त्याचे बस्तान जरा नीट बसले की त्याच्या लग्नाचा विचार करणारच आहे. मग घरात सून आली की कमलवर काहीच जबाबदारी राहणार नाही. तेव्हा जास्तीत जास्त 1.5-2 वर्षांचा प्रश्न आहे. तुझ्यासकट सर्वांनाच बोलावलं असतं, पण लहान मुलं म्हटलं की गडबड आली आणि शांताला आत्तासा जरासुद्धा गोंगाट सोसवत नाही. आणि स्पष्टपणे लिहितो हेच एक कारण नाही. मी जबाबदारी घेतो म्हटलं की सारे हात झटकून मोकळे होतील. तुला याचा कदाचित राग येईल, पण कठोरपणे वागले नाही तर व्यवहार अंगलट येतो. तुला मदत हवी हे मलाही पटते. तेव्हा त्यातल्या त्यात दोघांच्या सोयीचा मार्ग सुचवत आहे. काय ठरवता ते कळवा. यथावकाश कमल गंगाधररावांच्या घरी येऊन दाखल झाली. स्टेशनवर कोणीच आलं नव्हतं. कमलच पत्ता शोधत शोधत त्यांच्या घरी पोचली. दारातच गंगाधरराव तिची वाट पाहत होते. सामान सावरण्याच्या गडबडीत तिने त्यांच्याकडे त्यावेळी ओझरतेच असे पाहिले. सापडला का पत्ता? ये, ते आज सरकत म्हणाले. स्टेशनवर यायला झालंच नाही. जयंता ऑफिसला गेलाय आणि मी आत्ताचा फारसा बाहेर पडतच नाही. ये, मामी आत आहे तुझी. कमलने गंगाधररावांना बऱ्याच वर्षांपूर्वी कोणत्या तरी एका कार्यात आणि ते सुद्धा ओझरते पाहिलं होतं. आता तिला त्या भेटीची केवळ आठवण तेवढी होती. काहीच न बोलता ती आत गेली. हातपाय धुवून आली आणि गंगाधररावांना वाकून नमस्कार केला. मग ती मामीच्या भेटीसाठी बाजूच्या खोलीत गेली. खोलीच्या दारावर जाडसर पडदा होता. आत प्रकाश कमीच होता. एका बाजूस 2 खिडक्या होत्या. त्या सताड उघड्या होत्या, पण बाहेर शेजारच्या घराची विटांची भिंत होती तेव्हा प्रकाश जेमतेमच येत होता. खोलीला रंगही मळकट दिला होता. एकूण मनावर खिन्नपणाच पसरत होता. खोलीतला कसला तरी कोंदट वास त्यात भरच टाकत होता. एका बाजूस एक खूप मोठा जुन्या प्रकारचा लोखंडी पलंग होता आणि त्यावर तिची शांतामामी पडली होती. आता तिचे तोंड दाराकडे होते आणि डोळे दाराकडे खिळले होते. या शांतामामीला तर कमलने कधी पाहिलंच नव्हतं, तेव्हा ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. कमल पुढे झाली आणि तिने मामीला वाकून नमस्कार केला आणि ती कॉटवरच टेकली.
दुखण्याची असाध्यता मामीला पुरेपूर पटलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण भकासपणा पसरला होता. औपचारिकपणासाठी सुद्धा तिला चेहऱ्यावर हसू आणणं जमलं नाही. ती अगदी क्षीण आवाजात म्हणाली, आलीस बाळ, बरं झालं. अशा वेळी व अशा माणसाशी काय बोलायचे हेच कमलला सुचेना. ती कॉटच्या कडेवर तशीच अवघडल्यासारखी बसून राहिली. कमल, मला काही जागचे हलवत नाही. चहा बियाचं तूच बघ बरं का, हे तुला दाखवतील घरातील सगळं. तेवढ्या शब्दांनी सुद्धा मामीला अगदी दम लागल्यासारखा दिसत होता. पण तिची नजर मात्र अजून कमलवरच खिळून राहिली होती. त्या एकट्या नजरेखाली कमलला जरासे अस्वस्थ वाटायला लागले होते. कमल, मामी हलक्या आवाजात काहीतरी बोलू लागली आणि एकदम थांबली. तिची नजर एकदम दाराकडे गेली. इतक्या अवचितपणे की कमलनेही दचकून दाराकडे पाहिलं. कमलला काहीच ऐकू आलं नाही किंवा दारावर टांगलेला पडदा हललेला दिसला नाही. तिने परत मामीकडे पाहिलं. मामीची नजर अजून दारावरच होती. ते 10-15 सेकंद कमल मामीचा चेहरा अगदी निरखून पाहत होती. चेहऱ्यावरचे मांस केव्हा झडून गेलं होतं. राहिली होती फक्त मळकट रंगाची सुरकुतलेली कातडी. मामीच्या वयाचा तिला अंदाज बांधता येईना, पण तिच्या तरुणपणी ती सुंदर असावी असा कमलने तर्क केला. आता त्वचेला रंग नव्हता, तेज नव्हते, केस गळून गेले होते. जे काही उरलं होतं ते वाखासारखे पांढरे झाले होते. कमलच्या मनातून खरे तर चेहऱ्याकडे पाहायचं नव्हतं, पण एका गोष्टीने तिची नजर गुंतवून ठेवली होती आणि ती गोष्ट म्हणजे मामीच्या डोळ्यात उमटलेला भयंकर संताप आणि तिरस्कार. अशी जळजळीत नजर कमलने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि यापुढेही कधीही पाहायची तिची इच्छा नव्हती. संताप, तिरस्कार आणि असहाय्यता याचे ते मिश्रण विलक्षण जहरी होते. दारापाशी घसा साफ केल्याचा आवाज आला आणि पडदा दूर करून गंगाधरराव खोलीत आले. आता कमलला दिसले की उंचीच्या मानाने ते बरेच स्थूल आहेत. एक प्रकारच्या खोट्या उत्साहाने ते म्हणाले, काय कमल, मामीची भेट झाली ना? चल, चहा बिहा व्हायचा आहे ना? मामी, तुमचा एक कप टाकू का? कमलने उठता उठता विचारलं. शांता मामीने नुसतीच नकारार्थी मान हलवली. गंगाधररावांच्या मागोमाग कमल खोलीबाहेर पडली. संध्याकाळी 7च्या सुमारास जयंत कामावरून परत आला. तोही आपल्या वडिलांसारखाच उंचीने कमी होता, फक्त स्थूल नव्हता. आपली एक दूरची आते बहीण घरी येणार आहे एवढंच त्याला माहीत होतंसं दिसलं. त्याची व कमलची कधी गाठभेटी झाली नव्हती, पण कमलला पाहताच तो जागच्या जागी उभा राहिला. त्याला एवढं कशाचं आश्चर्य वाटलं होतं ते कमलला समजेनाच. तिलाही हा आपला मामी भाऊ कसा आहे हे पाहण्याची उत्सुकता होतीच. त्याच्या येण्याबरोबर तिने चेहऱ्यावर स्वागताचे एक अर्धवट हास्यही आणलं होतं, पण त्याच्या या वागण्याने ते हास्य जरासे खिळखिळे झाले आणि मग नाहीसे झाले. असा काय उभा राहिलास रे? गंगाधरराव जरा मोठ्याने म्हणाले. काही नाही, काही नाही, जयंत गडबडून म्हणाला आणि मग तोही कमलकडे पाहून हसला. अगदी मोकळेपणाने नाही, पण हसला. संध्याकाळचे जेवण जरा तानाखालीच झाले. सारीच माणसे एकमेकांना नवखी होती, स्वेच्छेने एकत्र आली नव्हती आणि निदान कमलपुरते बोलायचे तर पलीकडच्या खोलीत एकटी पडलेली तिची शांता मम्मी, तिची छाया त्यांच्या तिघांवर पडल्यासारखी तिला वाटत होती. त्या दोघांचे, विशेषतः गंगाधररावांचे खाण्याकडे अजिबात दुर्लक्ष होत नव्हते. सुरुवातीस कमलला हे जरा विचित्र वाटले आणि मग तिनेही विचार केला, यांच्या घरात जे आजारी माणूस आज वर्षानुवर्ष आहे त्याची जाणीव आता इतक्या दिवसानंतर बोथट नाही का होणार? कदाचित मला ही या मामीची काही दिवसात सवय होईल. पहिल्या दिवसापासून कमल शांता मामीच्या खोलीत झोपू लागली. पहिल्या रात्री तिची झोप विलक्षण अस्वस्थ होती. दिवसभराच्या प्रवासाने आलेला थकवा हेच केवळ त्याचे कारण नव्हते. आसपास वावरणारी नवी माणसे हाही त्याचा एक भाग होता आणि त्याचबरोबर मनात असाही विचार येत होता की हे 3 माणसांचे कुटुंब वरवर दिसायला साधे दिसत असले तरी आतून खरोखर तसे नाही. अजून तिला न कळलेले असे अनेक रागालोभाचे, हेतू प्रतिहेतूंचे, हेव्या द्याव्यांचे गुप्त प्रवाह इथे वावरत होते. वरवरची दिसणारी नाती फसवी होती. हे सर्वसामान्य घर नव्हते. गंगाधरराव हे उघड होतं की शक्य तर ते घराबाहेर जात नसत. ते पूर्वी काय व्यवसाय करीत असत का? आता उदरनिर्वाह कशावर चालतो? आणि शिवाय हा प्रश्न टाळू म्हटल्याने टळत नव्हता. अनेक वर्ष बिछाण्यावर आजारी पडलेल्या शांतामामींसंबंधी त्यांना काय वाटत होते? मगाचे खोलीतले अवसान उसने होते ते दिवसाकाठी एकदा तरी आपल्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करतात का? 2 प्रेमाचे शब्द बोलतात का? सुरुवातीस जरी कमलने त्यांच्याकडे पाहिलं नव्हतं तरी जेवताना तर ते समोरासमोर बसले होते आणि तेव्हा त्यांच्याकडे नजर जाणे अपरिहार्यच होते. तिची त्यांची ही पहिलीच गाठ होती.
आजवर त्यांच्या संबंधी तिचा चांगला किंवा वाईट कोणताच ग्रह झाला नव्हता. मनाचा काटा समतोल होता. पण प्रत्यक्ष सहवासात आल्यावर त्यांच्या बोलण्या चालण्याचे, हावभावाचे, वागण्याचे, एकंदर सवयीचे जवळून निरीक्षण केल्यावर मनाचा काटा जरासा त्यांच्या विरुद्धच कलला. ही क्रिया अनैच्छिक होती. ती मनातली एक धारणा होती. तिने ती प्रत्यक्ष शब्दात जरी बोलून दाखवली नव्हती तरी तिच्या यापुढच्या सर्व आचार विचारांवर या प्रतिकूल प्रतिक्रियेचा आपोआप परिणाम होणार होता. मनात ही भावना निश्चित झाली होती. तिला गंगाधरराव आवडले नव्हते. त्यांचे स्थूल शरीर, रोगट फिकट दिसणारा चेहरा, पिकलेले व मागे गेलेले केस, सदा घामेलेली मान, सारखी हालचाल करणारी फिकट पांढरी जाडजाड बोटे, आवाजातली खोटी आपुलकी आणि बोलता बोलता ऐकणाऱ्याचे सूक्ष्म निरीक्षण करणारे काळे कुळकुळीत बटणासारखे डोळे. नाही, तिला त्यांच्यातली काहीही आवडले नव्हते. जयंत ही एकदम वेगळीच व्यक्तिरेखा होती. वयाने तिच्या बरोबरीचा आणि म्हणून एकदम आपुलकी निर्माण करणारा. गंगाधरराव व शांतामामी दोघेही कसल्या तरी आजाराने पछाडलेले दिसत होते. जयंत तरुण व निरोगी होता तेव्हा त्या दोघांना जोडणारा हा आणखी एक दुवा होता. पण तो जरासा अबोल वाटला. निदान पहिल्या भेटीत आणि त्या रात्रीच्या जेवणात तरी तो फारसा बोलला नाही. गंगाधरराव हजर नसले म्हणजे तो कसा वागतो याची तिला उत्सुकता होती. कोणताही पुरावा नव्हता तरी तो आपल्या वडिलांना जरा वचकत असावा अशी तिला शंका आली होती. ती काही दिवस तरी आता या कुटुंबातलाच एक घटक म्हणून राहणार होती. तेव्हा जयंतबद्दल तिला नैसर्गिक कुतूहल होतोच. त्याची नोकरी कुठे आहे, कसली आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याला पगार काय मिळतो, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, आईवडिलांशी विशेषतः वडिलांशी त्याचे संबंध कसे काय आहेत. जयंतचा विचार झाल्यावर तिचे मन अडखायला लागले. पुढचा विचार तिला नको होता. अप्रिय ते लांबणीवर टाकले होतं. पण तेही आता क्रमाने आलंच होतं. त्या घरातली तिसरी व्यक्ती शांतामामी एका खोलीत कॉटवर निश्चल पडून असली तरी साऱ्या घरावर आपल्या अस्तित्वाची सावली टाकणारी शांतामामी. आयुष्याची आशा संपली असली तरी आयुष्यातल्या विकारांना कवटाळून बसणारी शांतामामी. आपले मरण समोर दिसत असताना तिच्या मनात काय विचार येत असतील, आजवरच्या आयुष्यातल्या कोणत्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर तळत असतील. आपला पती व पुत्र यांच्याशी तिचे नाते कसे होते व आता कसे आहे. निसर्गाच्या न्यायाने एकत्र जखडले गेलेले हे तीन जीव. पण तिला पटले की हा विचार वरवरचा होता. तिच्या मनात एक अस्वस्थता आली होती. जवळजवळ भीती जन्माला आली होती. ती केवळ या मरणासन्न स्त्रीमुळे नव्हती. ती शांतामामीच्या खोलीत असताना एक लहानसा मुकनाट्य प्रसंग घडला होता आणि एका अपरिचित भावनेने तिचा अनअनुभवी जीव शहारला होता. बोलता बोलता एकदम थांबलेली शांतामामी तिला आठवली. कमलला काहीही ऐकू आलं नव्हतं, जाणवलं नव्हतं. पण 2-3 मिनिटातच गंगाधरराव खोलीत आले होते. त्याआधी ते पडद्याबाहेर उभे होते का? त्या दोघींच्या बोलण्यावर लक्ष ठेवायला ते चोर पावलांनी दाराबाहेर येऊन उभे राहिले होते का? पण एवढ्यानेही भागत नव्हते. त्यांच्या आगमनाची काही ना काहीतरी जाणीव मामीला झाली होती. तिला कमलला काहीतरी सांगायचं होतं, महत्त्वाचं सांगायचं होतं. पण शांतामामी एक क्षणभर गप्प बसली होती. ज्या अर्थी गंगाधरराव खोलीत आल्यावर ती पुढे काही बोलली नाही, त्या अर्थी ते शब्द जे काय असतील ते गंगाधररावांच्या कानी जायला नको होते. एक गोष्ट स्पष्ट होती की मामी काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार ही गंगाधररावांना कल्पना असली पाहिजे आणि ते असे काहीतरी करणार याची शांतामामीला ही अपेक्षा असली पाहिजे. गंगाधरराव व शांतामामी दोघेही सावध होते. गंगाधररावांच्या आगमनाची चाहूल मामीला कशी लागली हा एक प्रश्न कमलच्या मनाला सतावत होता, टोचत होता. तो दूरही करता येत नव्हता आणि सुटतही नव्हता. मनाला अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न. तरीही शांतामामीचा विचार संपत नव्हता. गंगाधरराव खोलीत येताच एक क्षणभरच शांतामामीच्या डोळ्यात एक विलक्षण भावना उमटली होती. राग, संताप, द्वेष, असहाय्यता, एक जहरी मिश्रण. त्यात जणू काही आयुष्याचं सारं साठवलं होतं. जीवनात नव्याने प्रवेश करणाऱ्या कमलला भावनांचा हा आवेग अपरिचित होता. विकारांच्या या पराकोटीने तिचा जीव क्षणभर हतबुद्ध झाला होता, बधीर झाला होता. माणूस दुसऱ्याचा इतका द्वेष करू शकतो? तिला नवल आणि भीती वाटली होती. शांतामामी, गंगाधरराव पती आणि पत्नी दोघे कितीतरी वर्ष या अत्यंत निकटच्या नात्याने वागलेले. एकमेकांबद्दल जर ही असली भावना असेल तर ते एकत्र राहिले तरी कसे? जीवाला केवढ्या यातना, मनाचे केवढे हाल. तिच्या निरागस मनात पती पत्नीच्या नात्याचे एक मनोहर चित्र आजवर होते. पण दोघांमधले नाते जर असे असेल तर तिचे स्वभावशील मन पुन्हा पुन्हा शहारून येत होते. अशी तिची पहिली रात्र या नव्या घरात उलटली.
कमल स्वतः जरी फारशी बोलक्या स्वभावाची नव्हती तरी ती बुजरीही नव्हती. इतरांच्या तालमालाचा विचार करीत बसलो तर आपलीच कुचंबना होईल हे ओळखून ती घरात सरधोबटपणे वावरायला लागली. घरचा दोन्ही वेळचा स्वयंपाक आणि शांता मामीची शुश्रूषा या 2 गोष्टी तर तिने दुसऱ्या दिवसापासून स्वतःकडे घेतल्या. आईला गावी पत्र लिहून टाकलं, मी इकडे सुखरूप पोचले. घरची माणसं चांगली आहे, तू आता माझी काळजी करू नकोस. मधून मधून खुशाली कळवीत जाईल आणि तुमच्याकडूनही खुशालीचे पत्र येऊ द्यात. या पत्रांनी आईच्या मनावरचे मोठे दडपण दूर होईल याची कमलला खात्री होती. घरात तिचे सर्व काम मुकाट्याने सुरू झाले होते, पण इतर सर्वांच्या सवयी आवडीनिवडी ती बारकाईने पाहत होती. गंगाधरराव खूप उशिरापर्यंत उठत असत. त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही अशी त्यांची तक्रार होती. शांतामामीसाठी 1-2दा रात्रीचे बऱ्याच उशिरा कमलला उठावे लागले होते. तेव्हा तिला गंगाधररावांच्या खोलीत दिवा असावा असे दाराच्या चिरातून दिसणाऱ्या प्रकाशावरून वाटत होते. ते रात्री जागे असत हे नक्की. मग झोप येत नव्हती म्हणून का इतर काही कारणासाठी हे तिला माहीत नव्हतं. जेवताना त्यांचा चमचमीत तेलकट तुपकट पदार्थांकडे खूप ओढा असायचा. त्यांच्या एकंदर प्रकृतीवरून हे पदार्थ त्यांना खाणे चांगलं नाही अशी कमलची कल्पना होती, पण ती एका शब्दाने सुद्धा काही बोलली नाही. अन्नात गंगाधररावांना खरे सुख होते हे उघडच होतं. त्यांचे जेवण चाललेलं असताना एखाद वेळी समोर बसलेल्याला जरा अस्वस्थता वाटे. एकदा जेवण झालं की गंगाधररावांना घरात फारसे स्वारस्य नसायचे. ते जे आपल्या खोलीत जाऊन बसायचे ते चहाची किंवा पुन्हा जेवायची वेळ होईपर्यंत. त्या खोलीत ते काय करत असत याची कमलला अजिबात कल्पना नव्हती आणि घरात कोणाला ती असेल असे तिला वाटत नव्हते, कारण त्या खोलीत प्रवेश करायची इतरांना संपूर्ण बंदी होती. घरातल्या घरात वावरताना ही खोलीबाहेर यावे लागले तरी गंगाधरराव स्वतः मागे दार बंद करून त्याला कुलूप लावून येत. तेव्हा हा जरासा रहस्यमय प्रकार आहे. एवढ्यावरच कमलने त्याबद्दलचा विचार थांबवला होता. जयंतबद्दल तिला प्रथमपासूनच उत्सुकता होती. पहिले 1-2 दिवस त्याचे वागणे पाहता तिची खात्री झाली की तो आपल्याला जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी कामापुरता तो खाली यायचा आणि लगोलग वरती त्याच्या खोलीत जायचा. जरा वेळ तरी तिच्याबरोबर खोलीत एकटे राहायची पाळी आली तरी त्याची विलक्षण धांदल उडायची. तिला काही वेळा त्याची अगदी कीव यायची. बाहेरच्या लोकांना तो कसा काय वागत असेल याची तिला कल्पना नव्हती, पण घरात वडिलांशी वागताना तो दबकून असायचा. आईच्या सहवासात तो अस्वस्थ असायचा. तिची मनोमन खात्री होती की त्याला आपला सहवास हवासा वाटत असला पाहिजे. त्याचे वागणे जर याच्याशी विसंगत असले तर ते दिखाऊ होते, खोटे होते. त्याला संकोच वाटत असला पाहिजे. खोलीत तर कोणतरी असतानाच तो तिच्या सहवासात जरासा मोकळेपणाने वागू शकत होता. पण ही तर इतर माणसे म्हणजे त्याचे वडील आणि त्याची आई दोघेही निषिद्ध वर्गातली माणसे. आल्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती कोपऱ्यावरच्या दुकानातून काही किरकोळ सामान आणायला गेली होती आणि येताना तिला जयंत नेमका भेटला. आत्ता ऑफिसातून परत येत आहात असे तिने त्याला हटकले नसते तर तो कदाचित पुढे निघून गेला असता, पण मग त्याला थांबावे लागले, तिच्याबरोबर यावे लागले. तिच्या प्रश्नांना उत्तरही द्यावीच लागली. हो, आणि जरा वेळेने ही रोजचीच वेळ आहे. तो स्वतःहून काहीच बोलत नाही असे पाहून कमलनेच त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो B.Com झाला होता. AGच्या ऑफिसमध्ये ऑडिटरच्या जागेवर काम करीत होता. आता पगार 350 मिळत होता. 5-6 पावले पुढे गेल्यावर कमलने मनातली खरी गोष्ट विचारली. जयंत, काल मला पाहिल्याबरोबर तुम्ही एकदम असे का थांबलात? मी येणार आहे हे तुम्हाला मामाने सांगितलं होतं ना? हो, सांगितलं होतं, तो जरासा अडकळत म्हणाला. पण नुसतं तुझी आते बहीण येणार आहे राहायला असं मोगम सांगितलं होतं. मी समजून चाललो होतो की ही एखादी 10-12 वर्षांची मुलगी आहे. तू जेव्हा समोर दिसली तेव्हा मला मोठा धक्का बसला. पण आमच्याकडची काहीतरी माहिती तुमच्या कानावर आलीच असेल ना? सावकाश मान हलवी जयंत म्हणाला. आधी आमच्या घरी एकत्र चर्चा किंवा गप्पा असे फारसे कधी होतच नाही. कधी एकत्र आलो तर त्यात मोकळेपणा फारच कमी असतो आणि शेवटचे म्हणजे घरात कोणाही नातेवाईकासंबंधी चर्चा होत नाही. मला पाहून आश्चर्य वाटले. आणखी काय वाटले? हा प्रश्न जरासा धीटपणाचा होता, पण कमलला एक कळले होते. त्याला जर प्रत्यक्ष विचारले नाही तर तो कधी सांगणारच नाही. आणि दुसरे म्हणजे 24 तासांच्या सहवासानेच तिच्या मनातली त्याच्याबद्दलची भीड चेपली होती. त्याला आपण सहज हाताळू शकू याची तिला खात्री वाटायला लागली होती. पण खरे म्हणजे तिला त्याच्या प्रतिक्रियासंबंधी उत्सुकता वाटू लागली होती. त्या जुनाट माणसांच्या पडक्या घरात तरुण अशी ती दोघंच होती. दोघांच्यात थोडेसे तरी आकर्षण उत्पन्न होणे नैसर्गिकच होते. तिच्या या प्रश्नाला उत्तर देताना जयंत परत एकदा अडखळला.
आश्चर्य तर वाटलंच, तो म्हणाला. आणि खरं सांगू का, जरा आनंदही झाला कमल. घरात आता काहीतरी इंटरेस्ट येईल. आता या संवादाला 3-4 दिवस होऊन गेले होते, पण अजून तरी जयंतचे वागणे बुजरेच होते. त्याला काय इंटरेस्ट वाटत होता तो त्याने आपल्या मनातच ठेवला असावा. स्वतःशीच हसत कमलनेच विचार केला. पण तिला घाई नव्हती. तिला वेळ भरपूर होता. खरे म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वेळ ती रिकामी राहत होती. वेळेचे काय करायचे हाच प्रश्न तिला होता. आणि सरते शेवटी शांता मामी, शेवटची पण म्हणून कमी महत्त्वाची खास नाही. मामीचा सहवास तिला सर्वात जास्त मिळत होता. पण त्या मनाने त्यांचे संबंध अपेक्षे इतके चलोक्याचे झालेले नव्हते. त्यामागे मामीचा स्वभाव हे कारण नव्हते. हे कमलने केव्हाच ताडले होते. कमलच्या घरात येण्याने सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असला तर तो शांता मामीलाच होता. मामी गप्प बसू शकत होती, पण डोळ्यात उमटणारे समाधान मात्र ती लपवू शकत नव्हती. मामीच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी आहे, स्नेहभाव आहे याबद्दल कमलला शंका राहिली नव्हती. पण मामी तिच्याशी अगदी जपून वागत होती. जेवढ्याच तेवढेच बोलत होती. अगदी मामूली गोष्ट मागताना, अगदी साधी शारीरिक गरज सांगताना मामी एकदम थांबे, एकाग्र होऊन कशाकडे तरी लक्ष देई आणि मग भानावर येऊन अपुरे राहिलेले वाक्य पुरे करी. मामी, तुम्ही कशाची वाट पाहत आहात? कमलच्या अगदी जिभेवर आलेला हा प्रश्न तिने मागे ढकलला होता. आज ना उद्या मामी आपल्याला सांगणारच, तिची खात्री होती. जोपर्यंत आसपास कोणी समजूतदार माणूसच नव्हते तोपर्यंत मामीला स्वतःच्या मनातील विचार मनातच ठेवल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पण आता आपण 24 तास घरात राहणार आहोत. केव्हा ना केव्हा तरी आपल्याजवळ मन मोकळे करायचा मोह मामीला होणारच. कमलची खात्री होती. मामी हा ताण फार दिवस एकटी सहन करणे शक्यच नव्हते. आणि खरे म्हणजे मामी कशाची वाट पाहत असते याची कमलला अंधुकशी कल्पना आलीच होती. गंगाधरराव, औपचारिक प्रश्नोत्तरांखेरीज ती दोघे एकमेकांशी इतर काही बोलताना गेल्या 2-3 दिवसात कमलला तरी दिसले नव्हते. तिला अशी शंका येत होती की ते खरोखरच इतर काही बोलतच नसावेत. पण त्यांची प्रश्नोत्तरे साधी दिसत असली तरी त्यात त्या दोघांसाठी काही विशेष गंभीरार्थ असावासा वाटत होता. काय, कसे काय आहे आज, हा गंगाधररावांचा नेहमीचा प्रश्न. पानाखालच्या बारीक टाईपातल्या तळटिपेसारखी त्या प्रश्नात एक धमकी होती. आणि हो किंवा बरे आहे ही शांतामामींची एक शब्दी किंवा 2 शब्दी उत्तरात एक कबुली असायची. गंगाधररावांचे काळे कुळकुळीत शू बटनाचे डोळे शांतामामीवर खेळलेले असायचे. ही साधी साधी वाटणारी प्रश्नोत्तरे, पण त्यामागचा हा क्रूर जीवघेणा खेळ कधीमधी कमलच्या जीवाचा भीतीने थरकाप करायचा. शांतामामी गंगाधररावांचा विलक्षण तिरस्कार करीत होती. त्यांच्यावर मनस्वी संतापलेली होती आणि त्यांच्याच भीतीने गुदमरून गेली होती. तिला कमलजवळ काहीतरी बोलायचे होते, पण ती भीत होती. कमलला त्याचीही फारशी चिंता वाटली नाही. वेळ तिच्यासमोर पसरला होता. आताच घाई केली हे सर्व रहस्यमय प्रश्न एकापाठोपाठ सुटले तर मग या घरात तिला स्वारस्य तरी काय राहणार होते. तेव्हा आहे तेच बरं आहे तिला वाटलं. वेळच्या एकेका तुकड्याबरोबर चघळायला ही कोडी बरी आहे. भाग 1 समाप्त. कमल, कथा क्रमांक 1, समर्थांचा प्रहार. पुस्तकाचं नाव आहे समर्थांना आव्हान. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.